कथ धातूपासून कथा शब्द कथन शब्द तयार झालेला आहे. जे वेगवेगळी रूपे आहेत आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मामित्यम दुष्यंती चिरमंती. माझी कथा करत राहा असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. कथेच्या अनेक रूपामध्ये आपल्याला कथेची कल्पना आहे, तिची वेगवेगळी रूप माहिती आहे. ही कथा पंचतंत्रामध्ये येते, कथाकथन हितोपदेशामध्ये येतं, कथाकथन जातक कथेमध्ये बुद्धाने लिहिलेलं आहे, जैनांच्या कथा आहेत, वेद उपनिषदामध्ये छोट्या छोट्या कथा आलेल्या आहेत. हीच कथा लघु असते, हीच कथा दीर्घ असते. दीर्घ होते त्यावेळेस तिची कादंबरी झालेली असते. श्री चक्रधर प्रभूंच्या लीळा चरित्रामध्ये मराठीची पहिली कथा आपल्याला दिसते. त्यानंतर ही कथा बखरवाङ्मयापर्यंत येताना आपल्याला दिसते. सबडीस वगैरे त्यांनी यावरचं संशोधन केलेलं आहे. त्यानंतर कथाकथनाचे कार्यक्रम अनेक लोकांनी केलेले आहेत. त्यात प्रसिद्ध पु ल देशपांडे आहेत, व काळे आहेत, शंकर पाटील आहेत. अनेक नामवंत लोकांना हा साहित्य प्रकार आवडलेला आहे. त्या कथेची कल्पना लीळा चरित्रामध्ये सुरुवातीला जी येते अगदी छोटीशी कथा असते, ती बालकथा असते, ती बोधकथा सुद्धा असते. कथा काल्पनिक असते तशी ती वास्तव सुद्धा असते. या बालकथेचं स्वरूप मला असं दोन्ही प्रकारचं दिसतं की धनाईसा नावाच्या मुलीला स्वामी एक कथा सांगतात, सुंदर कथा. पैठणमध्ये सारपटे त्याची मुलगी ती रडत असते. रडण्याला कथा सांगून स्वामी तिला हसवतात. याचं त्या कथेचं सामर्थ्याने कथेचं बळ आहे. कारण कथा कुठला तरी एक उद्देश घेऊन जन्माला येत असते आणि ती ध्येयपूर्ती झाल्यानंतर ती कथा संपत असते. लहानपणी आम्ही कथा ऐकलेले जिथं गोष्टीच्या स्वरूपामध्ये होतं, कहाणीच्या स्वरूपामध्ये होतं. प्रत्येक कथेची सुरुवात आठपाट एक नगर होतं असं होत असायचं. अमुक तिथं अमुक राजा होता, मुळे होता, त्या राजाला आवडती बायको होती, नावडती, इथून ती कथा सुरुवात व्हायची. आज करोडो रुपये खर्च करून चित्रपट तयार होतो आणि 2-2.5 घंट्याची करमणूक होतो. पण जुन्या काळामध्ये आम्ही जातो तर 3-3, 4-4 घंटे कथा सांगणारे भटारे असायचे. आणि त्या कथेमध्ये दुमून जाणार ते गाव असायचे. त्या कथा मी ऐकलेले, आजही त्याचे काही मात्र जिवंत आहे. असं एक कथा विश्व की फुकटचाच, त्याला कुठला खर्च नव्हता, काही नव्हता. फक्त सांगणाऱ्याचा अभिनय, त्याची शब्दफेक, त्याची कल्पकता आणि कथेची मांडणी हे सगळं भांडवल त्याच्याकडे असायचं. एवढं सामर्थ्य त्या कथेत असल्यामुळेच स्वामींच्या नंतर पूजावसार लिहिला गेला. सामर्थ्य वेद बहारीचं दर्शन असे ऐक नाही असं तऱ्हेने पूजावसारामध्ये उल्लेख. स्वामी कथा सांगतात, त्या कथेचा उल्लेख पूजावसारामध्ये आहे. रात्री परावर कथा कथिता उजेडे काही स्मृती मुलीवरी. एक वेळेस महाचिंतनेच्या कार्यक्रमात कथाकार श्री चक्रधर असा विषय दिलेला होता. परंपरेच्या विचाराने परिपूर्ण असलेला एक तुला भेटला. जाणता होता, हुशार होता. नागपूरला भेटला, खिशातून पत्रिका काढून मला तिथे दाखवली. जसं एखाद्या गुन्हेगाराला तिथे गुन्ह्याची पुरावा देत असतो अशा तऱ्हेने तिने ते पुरावा म्हणून पत्रिका माझ्यासमोर ठेवली. म्हटलं काय चिंतनेची पत्रिका? नाही, खाली बघा काय. म्हटलं काय काय बघा ना तुम्ही. मग त्याने बोट ठेवलं त्या ओळीवर, कथाकार श्री चक्रधर. म्हटलं याच्यात काय? स्वामी कथा करत होते काय? आज तुम्ही म्हणता कथा करत होते, म्हणून मी कीर्तन करत होते. तुम्ही असं काय करताय तुम्ही? स्वामी उत्तम प्रकारच्या कथाकार होते. दृष्टांत ह्या सुद्धा कथाच आहे. स्मृतिसारामध्ये छोटे छोटे प्रसंग ह्या सुद्धा कथाच आहे. तर हा कथेचा प्रपंच चित्रा सुरुवातीला दिसतो. धानाईसाला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आहे काऊचिमुची गोष्ट आहे, सोपी आणि साधी गोष्ट आहे. पण मुलींना काऊचिमुची गोष्ट आवडते, सगळ्यांनाच ती गोष्ट आवडते. कावळा कसा असेल, चिमणी कशी असेल. पण ही गोष्ट सांगत असताना स्वामींनी तिच्या परिचित असलेले पात्र त्या कथेमध्ये निवडलेले आहे. डायनासोर निवडलेला नाही किंवा अपरिचित असा प्राणी निवडलेला नाही. अंगणामध्ये तिने कावळा बघितलेला आहे, चिमणी बघितलेली आहे आणि त्यामुळं ती कथा ऐकण्यासाठी ती उत्सुक झालेली आहे. कावळ्याने घर बांधलं ते शेणाचं, चिमणीने घर बांधलं ते मेणाचं, अशी त्या कथेला धाई रडत होती, कथेला सुरुवात झालेली होती. ती रडणं विसरत चालली होती, कथेकडे वेधली होती. अजून विसर आहे ना, हा विसर महत्वाचा आहे. दुःखाचा विसर झाल्याशिवाय
आनंदाशी आपण एकरूप होऊ शकत नाही. आणि मग ती कथा मला वाटतं ती कथा पावसाळ्याच्या दरम्यान सांगितलेली असावी त्या कथेचा काळ लक्षात घेतला तर, कारण पाऊस त्याच वेळेस पडतो आणि कावळ्याचं घर वाहून जातं. ती कथा उन्हाळ्यात जर सांगितली असती तर अडचण अशी निर्माण झाली असती की या चिवचं घरी आहे ना हे मेनाचं ते वितळून गेलं असतं, कथेची मजा निघून गेली असती आणि कावळ्याचं घर शाबूत राहिलं असतं. जाऊ द्या विमानाचा भाग आहे. तर ज्यावेळेस कथा पुढे सरकते तिचं रडणं कमी होत जातं, ती त्या कथेशी एकरूप झालेली असते. आणि गंमत अशी की मुलींना खेळणं आवडतं, घर आवडतं, हे स्वामींनी कसं ओळखलं? 800 वर्षापूर्वीच स्वामी आजही ताजे वाटतात की आजही मुलींना घर आवडतं. प्लास्टिकचे छोटासा गॅस, छोटीशी कपाशी, छोटस हे सगळं मुली खेळत असतात. कालच मी एका घरून आलो, मुली ते घर मांडलेलं होतं, घर खेळत होती आणि तिने चहा केला. मला म्हटली बाबा चहा घ्या. हे सगळं खोटं होतं, पण तिची तन्मयता आणि तिचा आनंद हा खरा होता. मग मी चहा घेतला, घ्या की म्हटली चहा. मी चहा घेतला, बशी हातामध्ये घेतली, मी सुद्धा फोटा मारला. हा सुद्धा फोटा होता, पण तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि मला सुद्धा खूप आनंद वाटला. जे आनंद देते ते सुद्धा असतं, ज्याचा परिणाम चांगला असतो ते असत्यही सत्य असतं. ही भगवान श्रीकृष्णाची नीती आहे. असत्यही सत्य असतं. सत्याची परिभाषा तुम्हाला आरंभी करता येत नाही, परिणामावर करावं. स्वामींचं बालमानसशास्त्र किती चांगलं होतं की घराघराचा खेळ. त्या मुलीला घर आवडतं आणि म्हणून कावळ्याचं घर शेणाचं, चिवचं घर मेणाचं, त्या मुलीला आवडतं. घर पाहू आला, स्वामी थोडस थांबले, पाहू आला, तिचा चेहरा बघितला, अत्यंत उत्सुक झाली ती. आता ती काय गंमत होत्या पाहू आला तर. मग कावळ्याचं घर वाहून गेलं म्हटल्यानंतर तिला मोठं आश्चर्य वाटलं. तिला आज गेलं कावळ्याचं घर वाहून गेलं, पण तिला मजाही वाटली कारण ती चिमणीच्या बाजूची होती. कावळ्याचं घर वाहून गेलं म्हटल्यानंतर मजा वाटली. आणि मग स्वामी म्हणतात की चिमणी तिच्या घरामध्ये गेली आणि चोच बाहेर पडून म्हणाली, कावळ्या कावळ्या काणू की डोळा, तू काणा आहेस, तू किरपा आहेस, तू चकणा आहेस, तुला दिसत नाही, तू इंजिनियर नाहीस, तू काही नाहीस. आणि असं म्हणून स्वामींनी तिचं नाक पकडलं आणि नाक हलवलं. ती खुदकून हसायला लागली. कथेचा उद्देश त्या ठिकाणी संपला. हे असेल काल्पनिक, परंतु घर आजही वाहून जातं. सिमेंटचं, काँक्रीटचं घर वाहून जातं. तुम्ही म्हणाले घर वाहत नाही, आमचं त्याच जागेवर खूप पाऊस झाला, घरी वाहवलं बाबा. तुझा मुलगा व्यसनाधीन झाला, गटारामध्ये पडला, वाहून गेला. तुझा म्हातारा त्याला नियोजन जमलं नाही, वृद्धाश्रमात पडलेला आहे, वाहून गेला नव्हतो. तिथून तुझ्या घरातून वाहून गेला आणि वृद्धाश्रमात पडला. कितीतरी माणसं वाहून जातात. हे कथेचं वास्तव आहे. आणि म्हणून एक कथाकथन एक महत्वाचं आहे. जगाला हे कथाकथन एक करमणुकीचं साधन होते. श्री चक्रधर स्वामींनी ह्या कथा सांगितलेल्या पंचतंत्रामध्ये कथा आलेल्या आहेत. कथेचे रूप बदलत गेले, कथेचं मूल्य मात्र तेच राहिलं. अशा तऱ्हेचा हा सुंदर कार्यक्रम कथाकथनाचा या ठिकाणी आज चिंतनेमध्ये पहिल्यांदा संपन्न होत आहे. ज्यांची माझी पहिल्यांदा भेट झाली कळमकर बाबा, ज्यांना मी कळमकर बाबा म्हटलं व्यक्तिमत्व आणि तो कलाकार बघितला सुरुवातीला बदलापूरच्या आश्रममध्ये, त्यावेळेस त्यांच्याशी मी बोलायला लागलो तर ते म्हाताऱ्याच्या भूमिकामध्ये काहीतरी संवाद करत होते अगोदर. मी आलो, बसलो, बसल्यानंतर तो संवाद, तो सूर पकडून मी त्यांच्याशी बोलायला लागलो, काही प्रश्न विचारायला लागलो. बाबा तुमच्या काळामध्ये कसं होतं, काय होतं. त्यावेळेस त्यांनी जो अभिनय केला ना, चेहऱ्याचा अभिनय केला, म्हाताऱ्या माणसाचा आवाज काढला, त्या आवाजामध्ये जो कंप होता ते सगळं मी बघितलं आणि त्याच वेळेस कळमकर बाबांच्या प्रेमात मी पडलो. आज कळमकर बाबांची ही कथा आहे. त्यानंतर प्रख्यात भागवताचार्य आदरणीय नंतर शिर्डे बाबा यांची कथा आहे. तर त्या कथेच्या संदर्भामध्ये मी बाबांना विनंती करतो की आपल्याला